माझे गेले हरपूर याचे कुळ माझे गेले हरपूर याचे कुळ माझे गेले हरपूर याचे कुळ माझे गेले हरपूर श्रीरंगा वाचून आणूने श्रीरंगा वाचून आणूने श्रीरंगा वाचून आणूने याचे कुळ माझे गेले हरपूर याचे कुळ माझे गेले हरपूर कुळ माझे गेले हरपूर याचे कुळ माझे गेले हरपूर श्रीरंगा वाचून आणूने श्रीरंगा वाचून आणूने श्रीरंगा वाचून आणूने किती हो शिकवाल मज वेळोवेळा किती हो शिकवाल मज वेळोवेळा किती हो शिकवाल मज वेळोवेळा शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातनी किती हो शिकवाल मज वेळोवेळा किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातनी मी तया गोवळा रातनी मी तया गोवळा रातनी याती कुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिरमुदा अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवंताची असीम कृपा महाराष्ट्रावर का सगळ्या देशाला मिळून राष्ट्र म्हणतात आणि एवढ्या मधल्याच गाभ्याला महाराष्ट्र म्हणतात. काय महानताय. देवाचे अवतार झाले पण उत्तर प्रदेशामध्ये झाल्यामुळं त्याला देवभूमी म्हणतात. महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात आणि देवापेक्षाही संत मोठे आहेत. मी म्हणत स्वतः परमात्मा सांगतात साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. का देव अवतार घेत नाही कलियुगामध्ये. देवाचं काम करण्याकरता संत अवतार घेतात आणि अशा संत मालिकेमध्ये एकापेक्षा एक संत निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण पण ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणून महाविष्णूचा अवतार. विष्णूचे अवतार सगळेत पण महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराया. त्या ज्ञानोबारायाचा अभंग सेवेकरता घेतलेला. पण पुष्कळशा मंडळीला असं वाटेल ज्ञानदेव म्हणे नाही याच्यात बाप रखुमादेवीवर. ऐका ज्ञानोबाराय एकंदर अवतार घेऊन येत असताना त्यांनी 16 वर्षाची मर्यादा घातली. मला 16 वर्षाचं फक्त आयुष्य पाहिजे. 16 वर्षामध्ये जितकं काम केलं जितकं वाङ्मय केलं त्याला ज्ञानदेव म्हणे. म्हणून हरिपाठ ज्ञानदेव म्हणे. काळ नेण्याकरता आल्यावर
निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. आणि डॉक्टर साहेब, हे तिन्ही देव जैसे परभणीचे ठसे. चुकलं कागडे? हे पहा, आता 80 चालू आहे माझं वय, 60 बुद्धी नाटी होते. 60 वर्ष झाली की माणसाची बुद्धी चलत नाही. पण सरपंचानं आमच्या भरत महाराजानं सांगितलं, दादा काल्याचं कीर्तन आहे, यावं लागेल. म्हणलं त्याच्या अगोदरचं कोणतंही ध्यान 5-7 दिवसातलं कोणतंही जमतंय. नाही म्हणले, आमचं सगळ्याचं मत असं आहे, ज्यांच्या ज्यांच्या कार्यक्रमानिमित्त ह्या सप्ताह आहे, केवळ जेवायला नव्हतं म्हणून पंक्ती नाहीत. जेवायला तर पंक्ती असतात सप्त्यामध्ये, आणि सप्ताह नसलं तरी माणूस घरी जेवतंय. म्हणजे मी सोडून का, मला घरच नाही, एकटा आहे. आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही. म्हणून मला मिरवणुकीला नको वाटतं, एकट्यानं काय मिरवावं. म्हणून आमच्या साहेबाला सांगितलं, तुम्ही सामुदायिक लग्न सोहळे करतात, माझंही नाव लिहा त्याच्यात. तुमच्या अगोदर आमचे पांडुरंग अभंगराव माजी आमदार नेवाशाचे, त्यांच्या लॉन्सचं उद्घाटन करत असताना म्हणलं आपलं नाव लिहा, तुमची काय फीस असेल ते देतो. ते म्हणले, दादा आता ह्या वयात आशीर्वाद द्यायचे, नातू पंतू खेळवायचे. म्हणलं म्हणून तर राग येतो. शुगरच्या माणसासमोर दुसरे गुलाबजामुन, श्रीखंड, बासुंदी खाऊ लागले, आणि शुगरच्या माणसाला खायचं नसतं. 400 शुगर आहे, डॉक्टरनं सांगितलं गोळ्या इन्सुलिन घ्या, आणि शुगर जर वाढली तर झटका येऊन मरतात. मरणाची भीती असल्यामुळं खायचं नाही, दुसरे खाल्लेलं देखवत नाही. महाराज, तुमच्या इथं कार्यक्रम होऊन गेला माऊली पठाडेंचा. त्यांनी सांगितलं, दादा माझ्या लग्नाला यावं लागेल. म्हणजे कोणाच्याच येत नाही, माझं झालं नाही, मला दुसऱ्याचं देखवत नाही. यांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि यांना डबल केशवाचा आशीर्वाद का, केशव जगदाळेकडून ज्ञान घेतलं आणि माझ्यावर प्रेम केलं. 2 केशव यांच्या पाठीशी आहेत. म्हणून रामाला सुद्धा यांची भेट घ्यावं लागली, भरत भेट. योगानं त्यांनी म्हणले, मग कीर्तन ठेवल्यावर कीर्तनाला येतो, लग्नाला येत नाही. महाराज कीर्तन सुरू झाले, ते नवरा नवरी माऊली ते आले, नवरा नवरी सगळे थांबले. महाराज नवरा नवरी आले, दर्शन घेऊ द्या. कीर्तनातच होतो, पाय जोडले, दर्शन. कारण इतर वेळेस मी सगळ्याला नका 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 म्हणत असतो, पण नवरा नवरी आले की रिकाम्या हातानं पाया पडत नाहीत ना. आणि कधीही लक्षात ठेवा, माय माऊल्यांना विचारा, तुम्ही उखळात काही टाकल्याशिवाय काढता का हो? उखळात काहीतरी टाकता आणि मग मुसळानं पारीनं त्याच्यावर हाणता. तसं रिकाम्या हातानं पाया पडणं, आणि त्याच्यात लग्नवाल्याला नाही द्या, पण बिन लग्नाच्या माणसाला द्या. गोड मुंजे असते ते. शनिवारी त्या मुंजे जीव घालावं लागतात लग्नाच्या अगोदर, नाही तर ते 7:30 मागं लागतात मुंजे पिंपळाच्या झाडाखालचे. मग तसा बिन लग्नाचा गोड मुंजे आहे. हां, आता इथं ताईनं आल्यावर पाया पडल्या, 100 रुपये दक्षिणा दिली, समाधान वाटलं. काही लोक म्हणतील, महाराज मागं मोरीन खंडोबाची वारी, मागं पुढे कोणी नाही, 25-25 लाखाच्या गाड्या आहेत, 2-2 अंगठ्या आहेत, लॅकिट आहे, इतका सगळा थाट आहे. आळंदीच्या संस्थेचं अध्यक्षपद आहे. गोपीनाथरावनं निवडणुकीला उभा राहिलं,
महाराज झालं असतं काहीतरी, पण माझ्याच भावकीनं मला विरोध केला. विरोध, उभा राहा, कीर्तनाला माणसं, भागवताला माणसं, दिंडीला माणसं, यांच्याच पाहुण्यात उभं करा म्हणले. सगळे केशव महाराजाला मतं देतील, निवडून येईल. उभा राहिलो महाराज, तुम्हाला खोटं वाटेल साहेब, उभा राहिलो, पण माझे विरोधक इतके तयार होते. यांनी कीर्तनात, भागवतात, दिंडीत, भाषणात कमळाचं नाव घेतलं की हाणायचं. कीर्तन आहे ना, देवाचं बोल, कमळाचं बोलायचं नाही. महाराज 7वी पिढी आहे माझी कीर्तनकाराची. माझे वडील कीर्तनकार संस्थेतले, आजोबा कीर्तनकार. महाराज आळंदीमध्ये नाही, सगळ्या वारकऱ्याला माहीत आहे, आज जो सगळ्याचा सोहळा माऊलीबरोबर निघतो ना, त्याच्यात कोणी कोणी कुठं कुठं उभं राहायचं माझ्या आजोबानं ठरवलेलं आहे. माझ्या जन्माच्या अगोदर माझे वडीलही कीर्तनकार नव्हते, त्यावेळेस ठरवलं. माऊलीची इच्छा आहे ना मिळवली मांदी वैष्णवाची. मग पूर्वी चोपदार सांगायचे, नाही इकडं चोपदार कुठे गेले, नाही तर महाराज माझं नशीब इतकं गमतीचं आहे, कुठंही माझ्यापेक्षा वडील चोपदार. मी त्यांना धराव का त्यांनी मला धराव? हां, पण इथं माझ्यापेक्षा तरुण आहेत, बरं आहे. हां, कारण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आणि खरं सांगू, आज जे तरुण मंडळी एकजुटीनं तुमचा हा विचार करतात ना वाढदिवसाचा, त्याचं कारण आहे कोणतं, बरोबर आहे कसं, कोणतंच निमित्त, पंढरपूरची वारी, आळंदीचा समाधी सोहळा, आषाढी कार्तिकी विसरू नका. मग त्याच्यात पुन्हा काय करावं, पहिला 3 दिवसाचा, पुन्हा 5 दिवसाचा, आणि पुन्हा 7 दिवसाचा हा 4था सप्ताह. आणि 4थ्या वेळेस धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या वेळेस केशवचं काल्याचं कीर्तन. 4था चहुपुरुषाच्या पुरुषार्थाच्या श्री भक्ती जैशी. आणि कधीही लक्षात ठेवा, कोणताही सोहळा करायचा ते हौस पाहिजे. कारण मनातून हौस असली की त्याच्यात आनंद असतो. जुलमाचा राम राम असला, नाव सुद्धा घेत नाही तो बाया, लग्न झाल्यावर सुद्धा. घ्या ना नाव, काय करायचं, पाळायानं पसायन, कपाळावर बसायन, फुकट ससाय. काळा मनी सोडला नाही, इतर बायका कशा दागिने लेतात. महाराज हौस असते, तशी हौसेला मोल नाही आणि पृथ्वीला तोल नाही. तरुण मंडळीनं विचार केला, अरे गाव छोटं असलं म्हणून काय केलं, मन मोठं ठेवा, गाव छोटा असू द्या. म्हणूनच माझ्या बाळाला सांगितलं, बस. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या मोबाईलमध्ये 1000 लेकराचे फोटो आहेत. कशामुळं, मला नाही ना. हां, मग ते लग्नाला आल्याबरोबर काहीतरी दक्षिणा घेऊन येतात म्हणून त्यांनी खडीसाखर 11 रुपये दिले. महाराज मी म्हणलो नाही तुम्ही आणखी CD पहा, कॅसेट पहा. सगळे लोक म्हणले, महाराज नाव घ्यायला सांगा, नाव घ्यायला सांगा. माऊली म्हणले, नाव घेतो दादा, पण मला उखाणा पाठ नाही. इथं सांगतो 100 उखाणे पाठ आहेत मला. ते अर्ध कीर्तन चलेल इतके लांब उखाणे. आज घरात माझघर, माझघरात पाळणा, पाळण्याला खेळणा, खेळण्याला घुंगरू, का कंचोळी अंगात निघाली भांगात, गुलाल रंगात, का जाऊ द्या. कोणाचं नाव घेऊन कोणाचा मार खाऊ मी? हां, लग्न झालं नाही तर कोणाचं नाव घ्यावं? महाराज कशा करता सांगतो ऐका. मनातली इच्छा पूर्ण होण्याकरता, मनातले संकल्प पूर्ण झाल्याशिवाय माणसाला समाधान नाही. लग्न करा, लेकरूबाळ होऊ द्या, पद मिळू द्या. मलाही वाटलं ना, मी आळंदीहून आलो 4 जानेवारी 1969 पहिलं कीर्तन केलं. आणि माझे वडील कीर्तन करीत होते. वयाच्या 94व्या वर्षापर्यंत
कीर्तन आणि सांगितलं केशा बसून कीर्तन करायची वेळ आली तर कीर्तन कॅन्सल कर, कारण देव कीर्तनात उभा असतो. आपण कसं बसायचं? आणि आता तर एवढुले पोरं खाली बसायले तर इटल उभा राय आणि मग बोल. हां, आणि उभा राहणाऱ्याला जबाबदारी असते बरं का. कीर्तनात असो, भजनात असो, नाही तर निवडणुकीत असो, जबाबदारी असते पडण्याची. मलाही भूषण वाटलं एवढी लोक. मग सगळे म्हणले यानं कमळाचं नाव घेतलं की हाणायचं. आता 7 पिढ्या कीर्तन केल्यावर किती ठिकाणचं खाल्लं असेल? एका ठिकाणचं आहे का? मी प्रत्येक ठिकाणी अभंग घ्यायचा. वचन आहे का कमळापती? माझ्या अभंगातच कमळ आहे. मी काही दुसरं बोलायलो का? महाराज तिकडं पडल्यानंतर इकडून उभं केलं पंजानं, तिथं अभंग घ्यायचा. उभारीला हात जगी जाणविल. मग बिघडलेले अवलाद आहे महाराज मी. माझं वडिलाचं सुद्धा जमलं नाही, एकुलता एक असून. त्यांनी सांगितलं तुला लग्न नाही करायचं, एकुलता एक आहे, माझा वंश बुडेल, मग तुला लग्न करायचं नाही तर माझी काहीच इस्टेट घ्यायची नाही, शेती घ्यायची नाही, काही घ्यायची नाही. मी म्हणलं नाव तर घेईल ना, केशव कुणाचं? तर पंढरनाथ महाराजाचा. हां, त्यांच्या देखत शेती विकली आणि संस्थेला देणगी देऊन टाकली. त्याच्यामुळं मोठे बुवाचा लाडका साहेब 84 वर्षापर्यंत बंकट स्वामीच्या नंतर मराठवाड्याचा विश्वस्त नव्हता, संस्थेचा ट्रस्टीसुद्धा नाही. कीर्तनं, भजनं, अन्नदान, नामचिंतन, दिंड्या मराठवाड्यातल्या, गुणवान मराठवाड्यातली. मी दांडेकर मामांच्या वशिल्यानं संस्थेत राहिलो, मोठे भावांचा लाडका झालो, विश्वस्तही झालो आणि अध्यक्षही झालो. आणि तेवढी मोठी जबाबदारी झेपत नाही म्हणून राजीनामा देऊन मोकळा झालो. महाराज जबाबदारी झेपली असती तो 2-4 तरी लग्न केले असते ना. नाही महाराज. एक छोटं उदाहरण सांगतो. मित्रमंडळी सगळी तरुण पोरं, लग्नाचं वय असल्यामुळं मुलीला बोलण्याचा प्रयत्न, लव्ह मॅरेज करता बोलण्याचा प्रयत्न करायचे, आणि एक जण बोलायचंच नाही. मला बायाची भीती वाटते, मी बोललो आणि त्याने मारलं तर ते भ्यायचं. आणि सगळ्याच्या अगोदर त्यानंच लग्न केलं. सगळे म्हणले तुला बोलायला भीती वाटत होती आणि सगळ्याच्या अगोदर. म्हणला सगळ्याची भीती, एकीची काही नाही, म्हणून एक करून. तसा माणसानं एक धरला चित्ते आम्ही रुक्माईचा पती, एक धराव. एक जण गेलं, चला चला लाईन लावाला, बटन दाबा, पुढे चला, बटन दाबा. ते दाबीच, अरे चल ना बाबा पुढे, बटन दाब. म्हणला रात्री कुणी दारू पाजलेली, त्याचं चिन्ह कोणतं बटन दाबू? ते म्हणले कोणी सगळ्याकडूनच पेली, मग सगळ्याचेच बटन दाबतो. मत वाया गेलं. तसं ऐसा अखंड भजन करी उगान राहे क्षणभरी, आघवेन गावद्वारी आहे जैसे आमच्या ज्ञानोबरायानं सांगितलंय. कशा करता होय? लग्न, पैसा, मतिका, चांगलं काम करणं, लोकांना चांगलं म्हणाव, बरं म्हणाव, त्याच्याकरता चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, लोकाला सुख देणं, लोकाचं दुःख सहन करणं. आणि साहेब मेरी उमर तुम्ही लगे, कारण तुम्ही माझ्या संस्थेचं काम करतात. अनाथ विद्यार्थ्यांना जगण्याकरता लागतंय अन्नमान, अन्न लागतंय. दुपारी मधुकरी मागायची, संध्याकाळी भाजी नसायची. ढोक महाराजांना भाजी पुरविली पण त्याच्यात भांडणं होऊ लागले, म्हणून संस्थेनं अन्नपूर्णा निधी काढली आणि त्या संस्थेतून सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण
सकाळचा पाठ करायचा, नाश्ता करायचा, दुपारी सेवा करायची, जेवण करायचं संस्थेमध्ये, आणि रात्री भजन करायचं, आणि रात्रीचं जेवण पण गंमत. नवसानं मागितलं मुळावर आलं म्हणतात ना. महाराज बोधे बाबा, मोठे बुवा, वैद्य पांडुरंग बुवा, विठ्ठल बुवा घुले, ही सगळी कदम माऊली, ही विना घेतल्याबरोबर 500 महाराज, जागा पुरायची नाही वरच्या हॉलमध्ये, संस्थेमध्ये. इतके भजनाला राहायचे, आणि भजन संपलं की आपल्या आपल्या घरी जाऊन चटणी भाकर खायचे, कारण भाजी नसायची. आम्ही संदीपान महाराज, जगन्नाथ अण्णा पवार यांनी अन्नपूर्णा निधी केली, आणि सगळ्याच्या जेवायची व्यवस्था केली. माणसं भजनाला जाईनच ना. मी अध्यक्ष असताना खाली विद्यार्थी 200-250 आणि वर 40-50 भजनाला बोधे बाबा विना घेऊन. मी म्हणलं बाबा, संस्थेमध्ये 500 विद्यार्थ्याची पंगत होती आणि भजनाला 40. म्हणले कसं आहे, भजन झालं की जेवायला सगळे येतात, भजनाला येत नाहीत. मी इतका हलकट माणूस आहे, वर भजन सुरू झालं की गेटला कुलूप लावित होतो, किल्ली घेऊन. अध्यक्ष असल्यामुळे रुबाब होता ना, पद असलं की रुबाब असतो. पदी बाई सोनी पदवी घ्यायची पद, पण ते काय करावं. दादा दार उघडानं भूक लागली, भजनाला हजर राहा, मग जेवायला. हां, ज्याची खावी पोळी त्याच्या नावे वाजवावी टाळी. महाराज, हे जेवण असो, पद असो, मग एवढं पद मिळाल्यावर मला नामदेव शास्त्री, ढोक महाराज, आमचे अच्युत महाराज दस्तापूरकर, सगळे दिंडीवाले, फडकरी, वास्कर, हे सुद्धा म्हणले दादा, एवढा अधिकार 84 वर्षानंतर मिळाला होता, अध्यक्ष कशाला सोडलं. म्हणलं जबाबदारी झेपत नाही. माझं कडक बोलणं असतंय, फटकळ माणूस आहे, आणि उखळ कडकच असतंय. त्याच्यात मुसळ घाऊन ठोकलं, साळ निघते, डोळ निघते, टरपल निघते. आणि हे काम माझ्याकडं असल्यामुळं आमच्या सरपंच साहेबांनं ह्यानं सांगितलं, महाराज काल्याचं कीर्तन संपूर्ण भगवंताच्या 24 अवतारामध्ये कृष्ण अवतारच खोड करेन. कृष्ण अवतारातच काला असल्यामुळं आम्हाला महाराजही तसाच खोडकर पाहिजे, म्हणून काल्याचं कीर्तन यावं लागेल, लवकर यावं लागेल. मिरवणूक तुमचा अन्नदानाचा पराक्रम, विक्रम आणि तो सोज्वळपणा मला पटला म्हणून गाडीत बसलो, नाही तर मिरवणूक काढीत नाही मी. दुसऱ्याची मिरवणूक निघाल्यावर सुद्धा बँड बंद करीत असतो मी, स्पीकर बंद करीत असतो. आळंदीत 9 वर्ष कीर्तनाचं स्पीकर, बाजार हे सगळं माझ्याकडं होतं. 1964ला मॅट्रिक पास झालेलो आहे, HSC. त्यावेळेस लगेच शिक्षकाची नोकरी, तलाठ्याची नोकरी लागत होती, पण पगार किती, 26 रुपये महिना. कीर्तन करून आल्यावर पगार मिळेल वाटलं, माझ्या वडिलाला 1 रुपया मिळायचा, आणि मी सायकल घेऊन गेल्यावर मला 2 रुपये मिळायचे. 12 सायकलीचे आणि 1.25 रुपये, 6 पैसे छटाक भजे होते, 6 पैसे छटाक पुरी भाजी होती. हां, इतका स्वस्ताईचा जमाना. आपण थाट बघितल्यावर पैशाशिवाय पहा, सगळं सुख मिळतंय पैशानं, पण समाधान मिळत नाही. समाधान मिळालं असतं तर ज्या कुबेराला धनाची मालकी आहे तो कुबेर समाधानी झाला असता. ऐश आराम करून समाधान मिळालं असतं, भोग भोगून समाधान मिळालं असतं, तर रावणाला मिळालं असतं 14 चौकड्याचं आयुष्य, 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 2.5 लाख पंतू, 33 कोटी देव कामाला हाताखाली, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या, शिवभवानी सहित कैलास उचलण्याची ताकद, एवढा रावण, पण त्यालाही समाधान नाही.
कुबेराची धनसंपत्ती समाधान देऊ शकली नाही, रावणाचा ऐशाराम सगळा भोग समाधान देऊ शकला नाही, शुकासारखं पूर्ण वैराग्य शुकदेवाला समाधान मिळालं नाही, सगळ्या ज्ञानाची गुरुकुल्ली व्यासांच्या हातात, व्यासोच्छिष्ट जगत्र, सगळ्या जगातलं ज्ञान व्यासानं उष्ट करून टाकलेलं आहे, त्या व्यासाला समाधान नाही. आणि नारद ऋषी काहीच नसताना गळ्यामध्ये विणा घेऊन हातामध्ये चिपळ्या घेऊन भजन करीत निघायचे, चेहऱ्यावर समाधान. कारण तुम्हाला समाधान आहे का नाही याचा आरसा चेहरा आहे बरं का. काही माणसं म्हणतील कसं काय पाऊस पाणी आहे, बरं आहे. काय बरं आहे? आता माझा वशिला नाही, मला फोन नंबर नाही देवाचा, पाऊस पाडणाऱ्या देवाचा माझ्याकडे नंबर नाही, नाही तर त्याला बुटानं हाणलं असतं मी. हे सोयाबीन काढायची काम करायची वेळ शेतातलं सारखा पाऊस, हा कार्तिकीमध्ये पाऊस, ही काय पद्धत आहे का काय? पावसाच्या वेळेस पाऊस पाडाव, उन्हाच्या वेळेस ऊन पाडाव, वारं सुटायच्या वेळेस वारं सुटाव, हे कोणत्या वेळेस काय? हा पण ते ओळखच नाही माझी, नाही तर हाणलं असतं. दसकट छाप माणूस आहे मी, अजिबात भेट नाही महाराज. हां मग नारदाच्या चेहऱ्याकडे बघितलं, समाधान, दर्शनाचे प्रशस्ती, पुण्यपुरुष. अजून ऐका, ज्याला बघितल्यावर समाधान वाटतंय त्याच्या पाठीशी पुण्य आहे, सत्कर्म आहे. आणि ज्याला बघितलं की हानाव वाटतंय ते पाप आहे. त्यानं किती गोड बोलू द्या आणि किती राग मानू नका. तरुण मंडळीला विचारतो, इतक्या नट्याचे सिनेमे पाहता तुम्ही, पैसे उधळता नट्यावर, खरं सांगा त्या नट्याबरोबर लग्न करावं वाटतं का? किती ठिकाणी चरून आली गाव भवानी. हां मग फक्त नवऱ्यालाच देव मानणारी असेल, ती कसली असली तर मानावं लागेल ना. हां पती परमेश्वर. आणि नवऱ्यानं सुद्धा लग्नामध्ये वचन दिलेलं असतं, देव ब्राह्मण अग्नीच्या सोयऱ्याच्या नातेवाईकाच्या साक्षीनं, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थामध्ये मी तुला धोका देणार नाही, प्रतारणा करणार नाही, बैमान होणार नाही. मग ती मायबाप सोडून नांदायला येते की सांडोनी आकुळे दोन्ही. वेडी का पोरगी? लहानपणापासून मायबापानं सांभाळायचं ना, जोर होती आमची नाता झाली तुमची की तिकडं निघायची. मायबापाचं नाव सोडायचं, आडनाव सोडायचं, ते गोत्र सोडायचं, नवऱ्याचं गोत्र, नवऱ्याचं नाव, नवऱ्याचं आडनाव, आणि नवऱ्याबरोबरच पूजेला. का? त्यांनी वचन दिलंय. अरे माझा परमात्मा 3 नाही 4 पुरुषार्थाचं वचन देतो. धर्मेच अर्थेच कामेच मोक्षेच. अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तुम्हाला सर्व दुःखातून मुक्त करून मोक्ष देतो, मुक्त देतो, समाधान देतो. म्हणून त्या भगवंताचं नाव घ्यायचं. म्हणून नारद ऋषी सारखं भागवतामध्ये तुम्ही ऐकलंय, टी व्हीवर येते महाराज, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भज मन नारायण. त्या नारद ऋषीची व्यासांची गाठ पडली. व्यासांच्या चेहऱ्याकडं बघितलं आणि सांगितलं, का हो, मनासारखी सुख देणारी महान पतिव्रता पत्नी आहे, जगामध्ये नाव कमावणारा मुलगा आहे, आणि तुम्हाला काळजी कशाची? ते म्हणले नाही बरं आहे. कशाहून ओळखली काळजी? माणूस तर हसून बोलतोय, पण काळजी कशाहून ओळखली? डोळ्याच्या खाली काजळी आली. त्यानं किती हसून माझं चांगलं आहे म्हणलं तरी चांगलं नाही, त्याचं मन दुःखी आहे. ही काजळी हे त्याचं चिन्ह आहे.
लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. काळजी करायची. नारद ऋषीनं सांगितलं बघा, कधी कधी माय मावल्या तेल आहे, फोडणीला आहे, जिरे आहेत, मोहरी आहे, कांदा आहे, लसूण आहे, MDH मसाला आहे, एव्हरेस्ट मसाला आहे, सगळं आहे, पण फोडणी साधत नाही, भाजीला चवच येत नाही. सगळं असूनसुद्धा चव नाही. आणि कधी कधी तेल कमी, जिरे मोहरी कमी, लसूण कमी, कांदा कमी, फोडणीचं सामान कमी, पण अशी फोडणी बसती कधी कधी माणूस साठून. आहे का पिटलं? झालं की होतं थोडं तुमच्यापुरतं. आज लईच आवडलं. आणि रोज पंचपक्वान्न का खात नाही? त्याचं कारण आहे 2 गोष्टी. एकतर खाऊ घालणारी समाधानी पाहिजे, स्वयंपाक करणारी समाधानी पाहिजे, आणि जेवणारा भुकेला पाहिजे. याच्या पोटात काही नाही, ओव्हरफ्लो झालं, ह्याला संडास लागली आणि म्हणायलेत मिरची भजी आवडते, खातो का? ढळायला माझ्या पदरचं नाही प्रमाण आहे. रसना अनावर तुका म्हणे ढुंग वाही. तुको बरायला काय येडपटपणा होता का? तुको बराय स्पष्ट बोलणारे. तुका म्हणे सत्य सांगे उत राग येते. तिने आपल्याकडं काय म्हणे, खरं बोललं की सख्या आईला राग येते. तुको बराय म्हणले राग आला तर आला, मी खरंच सांगणार. हां, योगानं नारदाला मनातलं सांगितलं. आणि कधीही लक्षात ठेवा, संतांना मनातलं सांगत जाऊ, देवाला नाही. देव मनातलं सांगितलं देवाला. माझं मरण मांडीवर मार लागल्यानंतर आहे. मांडी कच्ची ठेवण्याकरता देवानं माळ्याचं रूप घेऊन दुर्योधनाला फुलाची चड्डी घातली, तिथं दणका बसला, मरावं लागलं ना. सगळं शरीर वज्राचं होऊन सुद्धा. देव लय गमतीचा खेळी आहे. खेळतो येण्याची खेळावा. काही काही माणसं शेवटपर्यंत मेळ लागू देत नाही. कोणाच्या गाडीत बसतील, कोणाचा बिल्ला लावतील, कोणाचा बगंडा, कोणाचा जिंदाबाद म्हणतील, कोणाचा गुलाल लावतील, आणि शेवट जिदर बम उदर हम. आता पुष्कळ जण माणसं म्हणतात महाराज वय झाले आणि चक्कर येऊन पडतात, खाली बसून कीर्तन करा. महाराज खुर्ची देतात, पण खरं सांग कसं आहे, या खुर्चीमुळंच भांडणं व्हायलेत. कसे एकमेकावर कुत्र्यासारखे भांडणारे एक व्हायलेत का नाही? अरे का माझ्या ज्ञानोबरायचं ऐकत नाहीत? मेळविली मांदी वैष्णवाची, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, सगळे हिंदूच असून का एक होत नाहीत? आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, इथं नाही, अयोध्येत बोललेलो आहे. संपूर्ण जगातला हिंदू जर एक झाला, जगावर राज्य करू शकतो. भारताचं काय घेऊन बसलात? जगावर राज्य करू शकतो. अरे मुठभर मावळे घेऊन आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही या मुसलमानाच्या राज्याला टक्कर देऊन माझ्या शिवछत्रपतीनं, आणि काल जिथं लहुरला कीर्तन केलं महाराज, शिवछत्रपतीचा पुतळा बसवला, त्याचं दर्शन घेतलं आणि मग कीर्तनाला काल बसविला माझ्या हातानं. तुम्हाला वाटतं नुसता माळकरी, नुसता गंधवाला नाही माई. मला ज्ञानोबबाराय, तुकोबबारायची इच्छा. अवघं जग कर्णवंतो विश्वमार्यम. आपण आर्यव्रतामध्ये वेदाप्रमाणे चालणार आहेत, आणि जे वेदाप्रमाणे चालत नाहीत ते टिकत नाहीत. म्हणून 750 वर्ष मुसलमानानं राज्य केलं, वारकरी संप्रदाय बुडतला नाही. 150 वर्ष इंग्रजानं राज्य केलं, वारकरी संप्रदाय बुडाला नाही. मुसलमानाला डोक्यावर घेऊन इंग्रजाचे महाराज पायकी केली, पाय धरले, तरी पण वारकरी संप्रदाय बुडाला नाही. आता तर रामाला मानणारा भाजप आलाय, कसा बुडल बरं? म्हणून
77 वेळेस युद्ध झाले महाराज. बाबरी मस्जिद पाडायच्या वेळेस 1.5 महिना मी अयोध्येला होतो. सगळे म्हणले, विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे, हे सगळे म्हणले, उमा भारती, विनयजी कटियार, हे सगळे म्हणले, पंडित जी वहाँ कहाँ रहे, महाराष्ट्र में रहने हैं, अवधपुरी आ जाओ. मी म्हणलं बाबा मला मराठीतून बोलणं येते, तुमच्या तिकडं हिंदी आहे आणि आमचं हिंदी म्हणजे धेड गुजरी. आमचे ढोक महाराजसुद्धा हिंदी बोलायला बघतात. ओ बंदर, भागते भागते आ गया और झाड पे चढा. तसं आमचं क्या कर रहा है, गुड़गे को लगा, कैसा लगा, खाना खाने को बैठा, कालवनच नहीं था, वाटी लेके मौसी के पास गया, मौसी ने कालवन दिया, मैं आ रहा था, कुत्ता पीछे लगा, कुत्ता पीछे, मैं आगे, मैं भाग्या आगे, कुत्ता पीछे पड़ा, मैं ठेस लग्या, भटकन पड्या, कालवण सांड्या, गुडगे कुल. हे काय हिंदी आहे का रे? ज्याला जे येतंय त्याला ते करावं, ज्याला जे येतंय त्याला ते करावं. मलाही पुष्कळ म्हणतात, महाराज तुमची तुम्ही चाल म्हणे जा. माझी पहिलीच चाल सुटली नाही आजपर्यंत. साहेब, सरपंच साहेब, आजपर्यंत टाळ वाजवून एक अभंग मानलाय संस्थेमध्ये. मला भजन येत नाही म्हणून ह्यांच्या पुढी करतो. दाते हो दान करा, प्रमाण म्हणीत जा. यांना म्हणीत असतो ताल वाद्य हे सगळं, सम काल ताल काय ते, मुखडा रेला लग्गी उठावणी सरपटी, काय हां हे तुम्ही करी जा, मला काहीच येत नाही. म्हणून तर उखळीकर का म्हणतात बिनीडीचं मुसळ आहे म्हणून. हां योगानं समाधान नाही हे व्यासानं कबूल केलं. चला जमलेल्या लोकांना विचारतो, आज कोणता शेतकरी समाधानी आहे? त्याच्या घरी खायला कमी नाही, पण महाराज 5 जणांना त्याला त्रास दिला, देवानं, निसर्गानं, मजुरानं, व्यापारानं आणि कमिशन खाणाऱ्यानं. जास्त शेण खायला बसलेत, कमिशन नाही. म्हणून शेतकरी पिकवतो, सगळ्या जगाला खाऊ घालतो, पण त्याला महाराज उपाशी राहिलेले माणसं जमत नाहीत. म्हणून आळंदीच्या भोवताली आज 750 वर्ष झाले ज्ञानोबारायापासून मधुकरी चालू आहे. ज्ञानोबारायानं भिक्षा मागून आणलेलं खात होते, गावात राहू दिलं नाही सिद्ध बेटात. ज्या ज्ञानोबारायाच्या नावावर आम्ही बिल्डिंगी बांधल्या, लाख रुपयाचे अंगावर कपडे घातले, 10 लाखाच्या 50 लाखाच्या गाड्या घेऊन फिरायलोत, फक्त ज्यांना खायला मिळालं नाही अशा ज्ञानोबा तुकाराम या नावावर. म्हणून कधीही लक्षात ठेवा साहेब, तुम्हाला कोटी प्रणाम जे करतो ना, त्याचं कारण तुम्ही जेवणाऱ्याला जीव घातल्यावर मजा नाही. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरिजो हृदयी तोची साधू ओळखावा. भले तुम्ही आमच्यासारखं गंधन माळण कीर्तन भजन नाही केलं तरी तुमची वृत्ती साधूची, देव तुम्हाला कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि आजपर्यंत वडील म्हणले तुला लग्न कराय दिलं, म्हणले इथून कमावलेलं. महाराज 52 प्लॉट आहे, 2 कोटीला वापस मागायलेत, बायपास गेलाय, किलोंशी सोनं आहे, 2 गाड्या आहेत. सगळे म्हणले याला काही झालं की आमच्याशिवाय भावकीशिवाय कोण आहे. महाराज खोटं वाटल, मला सगळ्या जगानं सांभाळलेलं असल्यामुळं भावकीनं त्रास दिला. कधी निवडणुकीला उभा राहिलो, माझ्या घरात 14 मतं, मला 4 पडले. गोपीनाथरावच्या देखत डोळ्याला पाणी आलं की एवढा अपमान माझा. त्यांनी शूटिंग काढलेली बघितली, मी असा करीत चाललोय. सगळे माणसं म्हणाले दादा तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचे. माझ्या मागची जी माझी भावकी होती, म्हणून सांगतो चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. बाहेरचे नाही, ज्ञानोबारायाला त्रास द्यायला हिंदूचेच होते, तुकोबारायाला गाथा बुडवायला हिंदूचेच होते. आणि आजही हिंदूला एक होऊ देत नाही, ते हिंदूचेच आहेत. आणि त्याचं वाईट वाटतं.
कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ. म्हणून व्यासांना सांगितलं, तुम्हाला समाधान पाहिजे असेल, संगम त्यक्त्वा सुखी भव. कोणीच आपलं नाही, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. मग अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा, त्या भगवंताचं चिंतन करा. तुम्ही सगळे चरित्र लिहिले, ग्रंथ लिहिले, पण जगाचं कल्याण करणारे संतांचे चरित्र लिहिले नाहीत. तुम्ही ज्ञानप्रधान ग्रंथ लिहिले, ज्ञान सगळ्याला कळत नाही म्हणून भक्तिप्रधान ग्रंथ लिहा. आणि असा भक्तिप्रधान ग्रंथ त्याला श्रीमद भागवत म्हणतात. भागवत लिहिलं आणि कृष्णाबरोबरच 24 अवताराचं वर्णन करीत असताना संतांचं वर्णन केलं आणि व्यासांना समाधान मिळालं. म्हणून समाधान पाहिजे असेल तर तुम्ही एकच करा, तुम्ही गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. महाराज 18,000 श्लोक तेवढं वाचेपर्यंत पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. मग त्या चरित्रामधून कृष्णचरित्राचं कथन हरिकथा म्हणून शब्द आहे. करू हे निर्मळ हरिकथा, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. हरिकथेनं समाधान मिळतं. म्हणून सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. मग त्या भागवतामध्ये कृष्णाचं चरित्र पाहू ग्रंथ तरी आहे का खात्री? माणसं म्हणतात ना, आता कीर्तनात बसलं, मी उद्या फोन करतो. उद्यापर्यंत राहताल भरोसा आहे का? म्हणून कबीर महाराजानं 6 वर्षाच्या कमाल महाराजाला सांगितलं, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा. म्हणून शब्द आहे, घास गिळी सत्ता हाती नाही, घास गिळण्याची सुद्धा महाराज सत्ता नाही. आमच्या बरोबर बोललं, कसं काय झटका आला आणि गेलं. माणूस म्हणतंय सगळ्या गड्यांपेक्षा बाया चालाक. ब्रह्मदेवाला महाराज बायका निर्माण केल्यानंतर त्याला सुधरू दिलं नाही. ज्यांनी निर्माण केलं त्याला सुधरू दिलं नाही बायांनी. मेल्यावर असं टेकून बसलं की बाया येत्या, असं हनवटीला हात लावता. मेल्यावर टेकून बसवितेत ना, आमच्याकडे बसविते, तिकडं मला माहीत नाही. मग टेकून बसविले, ते हात असे डोळे झाकलेले. कसा बोलत होतास, कसा चहा पाणी केल्याशिवाय जाऊ दिलं नाही, कसा सणासुदीला बांगड्या भरीत होतास, साड्या घेत होतास, आता का डोळे लावून बसलास. एकदा तरी डोळे उघड की, एकदा तरी बोल की. खरंच त्यानं डोळे उघडल्यावर असं टेकून बसवलेलं, डोळे उघड की म्हणल्यावर त्या म्हातारीनं असे डोळे उघडायचे त्या मड्यानं. एकदा तरी बोल की म्हणल्यावर चलायचं का? म्हातारी थांबल का? काय माणसं आहेत हो, मड हालत नाही, चालत नाही, पण त्याला बांधतेत. आणि जे वळवळ करतंय म्हातारं त्याला मोकळं सोडतेत. म्हणून कोणत्या वेळेस हालचाल करावी त्या वयाला शोभलं पाहिजे. आता मला किती जरी वाटलं तर काय उपयोग आहे? म्हणून दुसऱ्याचं लग्न बघत नाही, दुसऱ्याच्या माहितीला जात नाही. माणसं म्हणतात तोरणादारी मरणादारी जावं.
मला मरणाची भीती वाटते, पहिलं कधी मेलो नाही. आणि लग्न न झाल्यामुळं महाराज इतका थाट असून सुद्धा समाधान लग्नावर आहे का, भोगावर आहे का, कपड्यावर आहे का, दागिन्यावर आहे का, मानमान्यतेवर आहे का, पदावर आहे का, कशावर आहे? फक्त हरिकथेवर. आणि त्या हरिकथेनं समाधान मिळतं. म्हणून 7 दिवस सेवा केल्यानंतर, सप्ताह श्रवणविधी केल्यानंतर शेवटचं कीर्तन काल्याचं असतंय. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णचरित्र सांगावं असा दंडक आहे. महाराज एवढं मोठं चरित्र सांगायला वेळ आहे का? मग त्याच्याकरता सांगितलं, जे चरित्र कृष्णानं गोकुळात केलं त्याचाच उच्चार करायचा. चरित्रती उच्चार, चरित्रती उच्चार, चरित्रती उच्चार, चरित्रती उच्चार, हे चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. जगदेवी जगदेवी उच्चारावे, चारू भावा बाबा आनंद वाटला तुम्ही प्रमाण म्हणलं तसं. ते चरित्र दर्शक सर्वनाम तोती ते दर्शक सर्वनाम ते चरित्र उच्चारायचं का? प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरण करायचं. एक बाणी, एक वाणी, एक राणी. कृष्णाचं चरित्र ज्ञान प्रधान असल्यामुळं उच्चार करायचा. ज्ञान उच्चारण्यात येत असतं. पण महाराज ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. ज्ञानाचे 2 प्रकार आहे, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. म्हणून कृष्णाचं चरित्र गोकुळामध्ये 2 प्रकारचे. ए दसे चरित्र केले नारायणे, दसे चरित्र केले नारायणे, दसे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे. रागता बोधने राखिता हे रागता बोधने राखिता हे, रागता बोधने राखिता हे. या 2 दशेमध्ये चरित्र केलं, रांगताना आणि गोधन राखताना. महाराज तुमचं एक लग्न झालं नाही, तुम्हाला घरात कोणी नाही. आमच्या घरी लेकरं बाळेत, रांगतात लेकरं. तुम्हाला एक माहीत नाही, पण देवाच्या रांगणात आणि माणसाच्या रांगण्यामध्ये फरक आहे. कृष्ण कसाही रांगत नव्हता. एकनाथ महाराजांनं सांगितलंय, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगणात तो म्या देखील असे गवळण दसवंती पै, दोन्ही तळवे डावा गुडघान उजवा तळपाय. असाच का देव रांगत होता? राम अवतार संपला, कृष्ण अवतार झाला नाही. रामाबरोबर चांगले गेले. राम निजधामा गेला आणि सवे अयोध्येचा लोक नेला. अयोध्येतले चांगले माणसं रामाबरोबर गेले, खाली राहिले ते गाबुळे. गाबुळे नाही कळालं? कीर्तनात आलं तर टाळे वाजवणार जोरात, हे महाराज हे टाळ्या. आणि तिकडं तमाशात गेलं तर ही आहे गौतमी पाटील. प्रसाद घ्या, काल्याचा प्रसाद आहे. वा 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 घेणार, पंक्तीला मदत करणार, सप्ताहानं आपलं द्या. आमच्या परळीत महाराज दादा आहेत का? मी म्हणलं आहे घरी. काल कुठे होतात? काल एकादशी होती, गणपती उत्सवामधली एकादशी. इंदोरीकराचं कीर्तन असते आमची. तेवढा समाज नाही, भरपूर समाज. दुसऱ्या दिवशी समाज कसा जमणं म्हणून सपना चौधरी आणली.
आणि मला म्हणले स्टेजवर या, तुमच्या हातानं सत्कार. मला वाटलं कोणाचं तरी असेल. गेलो मी, खुर्ची टाकून बसलो. ती बाई आली, नाचली. तिनं महाराज अंग उघडं नाही, वाईट बोलली नाही, वाईट वागली नाही, वाईट नाचली नाही. कार्यक्रम संपल्यावर म्हणले सपनाताईचा उखळीकर महाराज सत्कार करतील. आता गावात राहायचं आहे ना बाबा. गेलो, हार दिल्याबरोबर हार त्या बाईनं मानानं हातात घेतला, गळ्यात नाही. आणि खरं सांग का, मी गळ्यात घातलं असतं तिला नांदायलाच नेलं असतं. ती बी कमवणारी, मी बी कमवणार आहे. दोन्ही कडून महाराज. तिनं हातात घेतला, शाल दिले हातात घेतली, नारळ दिलं हातात घेतलं, पाकीट हातात घेतल्याबरोबर आमचे कीर्तनं करून करून हात लई चाबरे झालेले आहेत महाराज. पाकिटाला हात लावलं की कळतं ह्याच्यात किती आहेत. वरूनच असं बघितल्याबरोबर मी अण्णाला विचारलं, वाल्मिकांना किती आहेत? म्हणले 10 लाख. महाराज खरं सांगू, मला इतकी बैमानी करा वाटली, मी पाकिटच सोडीनं. मनात म्हणू लागलो, वैऱ्यांनो, या 10 लाखाचं मंदिर बांधलं असतं, अन्न छत्र केलं असतं, पिढ्यानपिढ्या नाव निघालं असतं. कारण येथे एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. आणि तुम्ही जर अन्नदान नाही केलं, देव तुम्हाला मरताना खाऊ देत नाही. एक माणूस त्यानं दान करायचं नाही, दुसऱ्याचं खाऊन यायचं, आपलं कधीच द्यायचं नाही. ते मरायला टेकलं, बाबा पोहे, उपमा, चिवडा, गुलाबजामुन. ते म्हणले मरायला टेकले, त्याची वासना राहील द्या. गुलाबजामुन धरला नसा तोंडात ठेवल्याबरोबर त्यानं खाण्याचा प्रयत्न केला, फुकून केलं गुलाबजामुन बाहेर मुंडकं खाली. लोक म्हणले खाऊ दिलं नाही देवानं, घासगिळी सत्ता हाती नाही का ना दत्तमुपतिष्ठ. तुम्ही दिलंच नाही तर तुम्हाला मागण्याचा काय अधिकार आहे? तसं पहिल्या जन्मामध्ये दान दिल्यावर सुवर्णाची पुत्री रामानं दान दिली 16,108. म्हणून कृष्णावतारामध्ये 16,108 बायका मिळाल्या सोन्यासारख्या. योगायोगानं त्या कृष्ण चरित्रामध्ये कृष्ण येण्याच्या अगोदर या पृथ्वीवर पाप जास्त झालं, पृथ्वीला भार झाला. पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं. गौरभूत्वा अश्रुमुखी खिन्न वदना क्रंदंती करुणम विभो अक्रांता भूरी भारेन ब्रह्मांडम शरणम येयो. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहितोय सांगत असे. पापी जे भक्त दैत्यचे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. भगवंतानं दोन्ही हात टेकून सांगितलं, काळजी करू नको, तुझा भार उतरण्याकरता, दुष्टाला मारण्याकरता मी आलोय. असा हात. आजही एखादं लेकरू रडत रडत आलं, तुम्ही तोंडावून हात फिरला, लेकराला समाधान वाटतं. नांदून आलेली मुलगी सासूरवासानं त्रास झाला, आल्याबरोबर आईनं मावशीनं पोटशी धरलं. माय खानदान जागं करायचं असेल, नाव कमवायचं असेल तर जाच सहन कर, पण नांदूनच निघ असं म्हणून धीर दिला की त्या बाईला नांदा वाटतंय. आता माणसं नांदूच देईनत. काय झालं? त्याने मला सकाळी झोप लागली आणि त्यानं मला पाणी टाकून उठवलं. मला ते नवराच न गो. झोपेतून उठवले. अरे एका बाईचं लग्न लागलं, इतकं थाटात लग्न केलं, बापानं खर्च केला. आणि तिसऱ्या दिवशी कोर्टामध्ये दावा ठोकला, मला तलाक पाहिजे, मला सोडचिठ्ठी पाहिजे. अगं बाई 3 दिवस तू नांदलीस किती दिवस? 3 दिवस. आणि कशामुळं तलाक पाहिजे, कशामुळं घटस्फोट पाहिजे, का नांदत नाहीस? ते झोपेत पुष्पाच म्हणतात. मग बरं आहे ना म्हणले, जज म्हणला बरं आहे ना, नाव घेतात ना, पण माझं नाव सुनीता आहे. मग पुष्पा कुणाचं नाव घेतात? मग जज म्हणला खरं आहे तुझं. माणूस जागेपणी म्हणतंय तूच माझी आवडती, पण झोपल्यावर कळतंय. माणूस खरा कळतं झोपल्यावर.
आणि आत्ताच्या जमान्यात खरा कळतंय माणूस दारू प्याल्यावर. तुम्हाला वाटतं का दारू पिणारे येडपट असते? लई चालाक. बायाला वाटतंय आम्ही चालक आहेत, आम्ही नांदून घ्यायलोत. रात्रीच्या 2:30 वाजता सप्ताह संपल्यावर नवरा दारू पिऊन आला आणि दरवाजा वाजवल्यावर बाई म्हणली, कुठं होतात? रात्रीचं कीर्तन संपून इतक्या वेळ झाला, कुठं होतात? ते म्हणला, बोलत बसलो होतो. प्यालात का? हो प्यालो. मग आता दारच उघडीत नाही, बसा बाहेर, पावसात भिजा, थंडीत कुडकुड करा, उघडीतच नाही. तू नाही उघडलीस मी नालीमध्ये जीव देईल. ती म्हणली, द्या, तुम्ही मेल्यावर मला सुख लागल. लेकरा बाळाला जागून तरी काय उपयोग आहे? ते गेलं. खरंच चाललो बघ, दगड उचलला, नालीत टाकला. ती म्हणली, खरंच मेलं का काय? तिनं दरवाजा उघडला आणि त्या नालीकडे गेली. हे आडबाजूनं मध्ये घरात आलं आणि दरवाजा लावून घेतला. कोणी लावला दरवाजा? म्हणला मी. दार उघडा ना. आता उघडीत नाही म्हणला. तू मला उघडीत नव्हतीस, आता मी तुला मी सगळ्या भावकीला बोलवील, गावाला बोलवील. मी बी गावाच्या समोर सांगल इतक्या रात्रीचं कुठं होतीस. माणूस शेराला सव्वा शिरा असावा. तुम्हाला वाटतं का? हां, योगानं तसं थोडा धीर द्या. पाठीहून हात फिरवा, तोंडावून हात फिरवा. दवाखान्यात गेलेल्या माणसाला काळजी करू नका. आम्ही आहेत ना दवाखाना, हे डॉक्टर नाही तर दुसरा डॉक्टर बघू, पण तुम्हाला दुरुस्त करू. मरायला टेकलेला एवढं धीर द्या. धीर तो कारण साही होतो नारायण. हां, पण त्याला बघितलं, बाबा बाबा काय तब्येत होती, काही नाही राहिलं की मरतंय. उद्या मरायचं ते आज का? त्याला धीर द्यावं. योगानं तसं पृथ्वीला धीर दिला. डावा गुडघा प्रकृतीचं दिग्दर्शन करणं. अर्धनारी नटेश्वरी प्रकृतीला अध्यस्त आहे, अधिष्ठान परमात्मा आहे म्हणून गुडघा. उजवा तळपाय, तळपायावर भाग्य आहे. हे जुन्या लोकाला विचारा, म्हाताऱ्या लोकाला. जुन्या काळात मुलगी बघायला जात होते त्यावेळेस मुलाला नेत नव्हते. म्हातारी माणसं मुलगी बघायला जायचे, तिला पाय धुवून ये म्हणायचे आणि तिच्या पावलाचे ठसे बघायचे. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं सांगितलंय कसा पाऊल असल्यावर त्याचं वागणं कसं असतंय. ज्या माणसाचा पाऊल जमिनीवर सपाट पडतो त्या माणसाचं मन भाबडं असतं, चाहडीवर विश्वास ठेवणारा असतो, कानाचा कच्चा असतो. जे बोलल त्याच्यावर विश्वास ठेवते, स्वतःचं मत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकवल्यानंतर बोट, पंजा आणि टाच चिटकते तो मनुष्य सगळ्याचं ऐकतो पण मनातलं सोडित नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे. ज्या माणसाचा पाऊल जमिनीवर टेकवल्यावर अंगठ्याजवळचं पहिलं बोट, महिला मंडळी लग्न झाल्यावर जोडवं घालतात, ते बोट अंगठ्यापेक्षा मोठं जर असेल, पुढे असेल तर तो माणूस समंजस असतो, माणुसकीचा असतो. त्याच्या तोंडावर शिव्या द्या, काही म्हणत नाही, शांत असतो, कधीच कोणाचं वाईट करीत नाही, देवही त्याचं वाईट होऊ देत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यावर त्याचं पहिलं बोट अंगठ्याच्या जवळचं, अंगठ्या इतकंच किंबहुना आखूड असतं, तो माणूस तरकटी असतो, हेकाडी असतो, आपलं म्हणणं खरं करणारा असतो, लांब जात नाही, जवळ गप राहत नाही. तुझं माझं पटणं तुझ्याशिवाय कटणं. हां, ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाची करंगळी अशी आदर राहते, जमिनीला चिटकत नाही, तो माणूस मोक्याच्या वेळेस बैमान होणारा असतो. मोक्याच्या वेळेस ज्या माणसाचा, आता ह्या दोघा तिघांनी तर माझीच करंगळी बघितली. महाराजाला एवढं वाजवीत आणलं पण ते इमानदार आहे का बैमान आहे? हां, इथं गोड बोलल आणि तिकडं गेल्यावर म्हणेल काय नाही त्या बिटर गावाला गेलं. तोंडावर तर सगळे चांगले म्हणतात पण कधीही लक्षात ठेवा, माघारी जो स्तुती करतो
माघारी जो महाराज कौतुक करतो तोंडावर, गुरुजीनं सुद्धा विद्यार्थ्याची स्तुती त्याच्या बापाच्या देखत कडक करावी. 1 नंबरचा पोरगा जरी असलं तर त्याला म्हणावं अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगा. वाईट पोराच्या नादी लागलं, अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगा. खरं सांगा, जगदाळे गुरुजी तुम्हाला किती आलं तर मारित होते ना, जरा चुकलं की मार खायचं. अरे तेवढं मार खाऊन तर महाराज आज माझा भरत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजून 1 नंबर ढोक महाराज. कितली महाराज हे किती वाजवणार असू द्या, तुमच्यासमोर मृदंग सोडतात का नाही. अनुभव आहे ना कोदरीचा, समोरच होतो ना मी. नाही महाराज, का तुम्ही जीवापासून प्रेम केलेलं समाजाला समजतं आणि तुम्ही वरवरचं नाटक केलेलं समाजाला समजतं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मोठा समाज असू द्या, लहान समाज असू द्या, कोणाचंही कीर्तन जीव तोडून घामाघूम होऊन वाजवतील, दिंडीला वाजवतील. नाहीतर चाल झाली की बाजूला सरकायचं. आणि आरती कोणी वाजवावं? काही माणसं म्हणतात आरती म्हणजे कोणी वाजवायचं, मुस्काडीतच देवा. देवाच्या वेळेस वाजवत नाही, माणसाच्या वेळेस वाजवून काय उपयोग आहे. म्हणून आमचे बंकट स्वामी पहाटे काकडा विना घेऊन भजन करत असताना दांडेकर मामांच्या दुंडा महाराजाच्या कार्यक्रमाला जितके लोक असायचे तितके पहाटे 2:30 वाजल्यापासून जागा धरून बसायचे बंकट स्वामी महाराजाचं काकड्याचं भजन ऐकण्याकरता. उगीच नाही महाराज मोठेपण मिळत. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. घाम गाळावं, मेलेल्या कातडीतून आवाज काढावा लागतंय, रक्त बोटं फुटतात तरी जीव तोडून. आणि तशी मेहनत केल्यावर मग महाराज त्याचं कौतुक होत असतंय. सोनं जळून जळूनच त्याला 1,00,000 रुपये वर 30,000. आणि मग चमकणारं तर 14 कॅरेटचं बेंटेक्सचं. महाराज बेंटेक्सही आहे ना, सकाळी घातलं की आंघोळ केली की संध्याकाळी काळं पडतंय. आणि आता फसायल्यात ना बाया, त्यानंच पिवळं पिवळं दिसतंय. बाया चोरी करतात, विकायला गेले की पोलीस धरतात, मारतात, खोट्या करतात, खोट्याच्या पदरी गोटा. तसं खरी ज्याची सेवा भय काय त्याची जीवा. महाराज ऐका, अशा पावलानं देव रांगून काय करत होता. रांगत रंगणे चोरीत लोणे, रांगत रंगणे चोरीत लोणे, गाऊनी धरती गवळ, धरती गवळ, बांधित चरणी घेती गाराने, बांधित चरणी येती गाराने, यशोदे साजनी, यशोदे साजनी, काही दूध बक्षोनी तमाल निळे, नवल केले साजनी. कृष्ण गवळणी गाराने सांगण्याकरता याच्या नामदेवराय म्हणले कोणत्याच चरित्रामध्ये कोणत्याच अवतारामध्ये गवळणीचं नाव नाही. कृष्णाच्या आणि गोकुळच्या पुरतंच गवळणी कुठून आल्या. हे कोण होत्या बाया. भगवान पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती आणि गुह्य हे तुझं प्रती सांगत असे. या हाडा मांसाच्या बाया नव्हत्या. महाराज खरं सांग का, जिथं परिचय तिथलं पाणी पितो मी. अजून बाहेर पाणी पित नाही, अजून बाहेर जेवत नाही, अजून भावकीच्या इथं पाणी पित नाही. भावकी मेली जरी लग्न जरी असली तर कोणाच्या जात नाही. ते म्हणले आम्ही नेणार नाहीत. मेल्यावर काय रे बाबा, गाडीत न्यायलात का ट्रकमध्ये न्यायलात, वाजत गाजत न्यायलात का बोंबलत न्यायलात, बघायला आहे का. कहे तर कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए पिछे डुबद गई दुनिया. आणि म्हणून आम्ही जिवंतपणीच आमच्या मिरवणुका काढतो. पुन्हा मेल्यावर काय होते कुणास ठाऊक. महाराज सांगू तुम्हाला आश्चर्य वाटेल. रामानं सीतेला
5 महिन्याची गरोदर गणू नावाच्या धोब्यानं आक्षेप घेतला. रावणाची इथं राहिलेली सीता ह्यानं घरात घेतली. तेवढे आक्षेपाकरता रामाला सीता, कारण वाल्मिक ऋषीनं लिहिलंय ना, मग वाल्मिक बोलीला वाल्मिक तैशीची करीन. त्या पहिल्या धोक्याला बघून कृष्णानं माझ्या मनाला येईल ते करील, आवडे ते करशी देवा, कोण करी तुझा हेवा, म्हणून रांगत असतानाच चोरी करायला सुरुवात केली. मग ह्या कोण होत्या गवळणी? या 3 प्रकारच्या श्रुती, कोणी सुना, कोणी लेकीन, कोणी एकी स्वतंत्रा. स्वतंत्र म्हणजे ज्ञान प्रमाण असलेली श्रुती, कर्म प्रमाण असलेली श्रुती सून, आणि लेक नावाची श्रुती उपासना. आज जो सेवेकरता अभंग घेतलाय तो आई वडिलाच्या समोर लेक आणि मायबाप बोलायला लागलेत, हा संवाद आहे. ज्ञानोबारायानं अति नाजूक विषयाला हात लावलाय. आज जर जगात कोणता नाजूक विषय असेल तर मुलीचा आहे. का? एक काळ असा होता, मुली जास्त झाल्या की कुणाच्या पाया पडायचं, हुंडा द्या म्हणायचं, त्या मुलीला जात जुलूम व्हायचा आणि तिला रडू यायचं, काम करायचं. आज खरं सांगू, मुली गर्भात असले की पाळल्या, त्याच्यामध्ये परळीचं नाव 1 नंबरला बदनाम आहे. परळीच्या एका डॉक्टरनं 40,000 गर्भपात केलेत. मुलीचा गर्भपात, जेलमध्ये जावं लागलं. आता सुटून आलेत वशिल्यानं, पण त्याचे तोंड कोणी बघत नाही. माळकरी माणूस आहे, पैसे मिळत होते म्हणून गर्भपात केले, पकडल्या गेले. त्याचा परिणाम असा झाला, मुली कमी झाल्या. 44% मुली आहेत आणि 56% मुलं आहेत. 44ला 44चं लग्न झाल्या, वरच्या 12नं काय करायचं? दुसऱ्याच्या लग्नात बस झिंग झिंग झिंगाट, त्याचं तर होणंच शक्य नाही. हां, आता खरं सांगा, मी दिसायला डाव आहे का? ओळखी नाहीत का? माझे पाहुणे नाहीत का? बरं, मला कमाई नाही का? माझं नाव लौकिक नाही का? कोणतं दुःख आहे? माझ्या मागून ह्याचं झालं एवढं शकतो, तीच बरंच आहे. माझ्या मागून झालं, ह्याच्या गुरुचं माझ्या नंतर झालं, म्हणून मला देखवत नाही. म्हणून नाव नोंदणी करा. हे म्हणले, महाराज तुमचं लग्नाचं वय होतं त्यावेळेस आम्ही जन्मलोही नव्हतो. तर खरंच आहे. त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा, ती मुलगी अति जात आणि त्या मुलीला कृष्णाबद्दल प्रेम निर्माण झालं. आणि कृष्णाबद्दल प्रेम निर्माण झाल्यानंतर त्या प्रेमाच्या 10 अवस्था आहेत. त्या 10 अवस्थेमध्ये ती मुलगी भरीला उडलंडोनी रिता करी घट, मिस पानियाचे गोविंदाचे चट, भरलेली घागर रिकामी करायची, बाहेर जायला निमित्त खडखड वाजवायचं. म्हातारी म्हणायची, काय झालं भांडे वाजवायलीस, पाणी प्यायचं आहे. मग घे की, नाही ना, मग जा की यमुनेला. मग यमुनेच्या निमित्तानं जायचं आणि कृष्णाला भेटून यायचं. असं निमित्त करून अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस उन्माद अवस्था निर्माण झाली, इतकं प्रेम लागलं कृष्णाचं, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. घरात कोणाला बोलायचं नाही, आईला बोलायचं नाही, बहिणीला बोलायचं नाही, भावाला बोलायचं नाही, पाहुण्याला बोलायचं नाही. सून जशी नांदायला येते, कष्ट करते, तशी लेकीमध्ये सुनेमध्ये फरक आहे. सुनेला कुठं जायचं झालं, सासूबाई आत्या माझ्या माहेरची बाई आली, जाऊ का भेटायला, जाऊ का म्हणावं लागतं. आणि लेकीला कुठं जायचं असलं, आई मी बेबीकडे चालले, जाऊ का म्हणत नाही. आणि सुनेची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही. आणि लेक परवानगीशिवाय जाऊ शकते, इतकी मोकळीक असते. आणि सासू तर स्वतंत्र, देवच ऐकण्यात असतो. सासूच्या प्रमाण त्यांच्या बोलान देव भक्ताचा अंकिला.
त्या लेकीच्या वागण्यात फरक पडल्याबरोबर पाहुण्याला सांगितलं, बापाला सांगितलं आणि लेकीला सोयरीक जमावण्याकरता तिला सांगितलं, बेटा उद्या कुठं जाऊ नको, नदीला धुण्याला जाऊ नको, यमुनेला पाण्याला जाऊ नको, तुला पाहण्याकरता तुझ्या लग्नाकरता पाहुणी यायली तुला पाहण्याकरता. त्यावेळेस त्या मुलीनं उन्माद 7व्या अवस्थेमध्ये जाऊन उत्तर दिलंय, मी घररिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. माझं लग्न मी मनानं कृष्णाबरोबर लग्न केलं आहे, माझ्या सोयरिकीचा विचार करू नका. अरे आपला वंश कोणता? माझा वंश आहे मोठ्याचा, तू तो यातीहीन गवळ्याचा. ऐक्य झाले, तो ते रंगानं तरी काळा आहे, गुराखी आहे, जनावरं राखतोय, हां, त्याला शिक्षण नाही, एज्युकेटेड नाही, दिसायला सुंदर नाही. ती म्हणली माझ्या जातीचा विचार करायचा नाही, माझ्या कुळाचा विचार करायचा नाही, कारण मला त्या कृष्णाचं सुख अनुभवाला आल्यामुळं. मग हे ज्ञानोबारायची भाषा धरा, दर्जेदार आहे बरं का, मर्यादेशील भाषा आहे. हेच जर एकनाथ महाराजानं तुकोबारायनं म्हणले असते ना तर सरळ म्हणले असते, जातन कुळ गेलं उडत, हां उडत गेलं असतं. पण माऊलीची भाषा जरा जोरात बोलायचे तर नेनसीची गावंडळच आहेस रे अर्जुना, हीच भाषा. चांगली माणसं शिवीसुद्धा विचार करून देतात. असं कसं रे, पोटात असताना बाईला तुझ्या आईला अवदसा आठवली होती का, असा कसा वागतोस, ही भाषा. आमची तुकोबाराय एकनाथ महाराज काय माय गेली होती भूतापाशी, आहे का नाही, फटकळ महाराज ते, एक गाव दोन तुकडे. पण ज्ञानोबाराय आईचा अंतःकरण असल्यामुळं ज्ञानोबारायानं आईच्या अंतःकरणातून त्या मुलीनं मायबापाला दिलेलं उत्तर गवळणीच्या पहिल्या समयाशी सादर व्हावे. समय जाणा वेळ बघूनच त्यांनी जास्त आलाप घेण्यापेक्षा का 12:05 झाले तर आपलं कीर्तन 10 ते 12 ठरलेलं आहे. महाराज आळंदीत सुद्धा न उठणारा 5ला अंघोळ झाली माझी. अभिजितजी डॉक्टर साहेबाच्या महाराज वेळेवर या. कसं रुबाब आहे, ऐकावं लागतंय महाराज. लग्नाच्या माणसानं बोलल्यावर बिन लग्नाच्या माणसानं ऐकावं तर त्याचं होतंय. त्यानं नाही ऐकलं की ते तसंच राहतंय. हां म्हणून तुझं ऐकतो ना भरत बाबा, दादा चला पावसा पाण्याची म्हणून हां बांधा, ते काय नाही. आपलं कीर्तन 4 घंटे चालतंय, 15 मिनटातही आवरतंय. चली तो शाम तक नाही तो शाम तक.
पण वातावरण तुम्हाला सगळ्याला अन्नदान घेत असताना पावसानं त्रास दिलेला मला आवडणार नाही. म्हणून पाऊस पडण्याच्या अगोदर सगळे माणसं जेवून गेले की मग मला कीर्तन केल्याचं समाधान. आणि त्या समाधानावर ब्रेन हॅमरिंग झाले, पित्ताशय नासलं, महाराज इतके रोग झाले. एकाही डॉक्टरने 1 रुपया घेतला नाही. हैदराबादमध्ये 5.5 महिने दवाखान्यात होतो. पंडितजी का पैसा नाही लेना. मला सगळं फुकट आहे महाराज. कटिंगवाला फुकट, कपडे फुकट, इस्त्री फुकट, जेवण फुकट, काहीच मला तेल तिखट मीठ भाज्या महाग झाल्या का काय काहीच माहीत नाही. मस्त महाराज. अजून घरी जेवलो नाही कधी. हे म्हणले घरी हायच कोण. बाबू जेवला पत्तर पालतं फेकून दिलं गावाच्या खालतं. याची माझी आई वारल्यानंतर याच्या आजीनं मला जीव घातलं, ती मामाची मुलगी. म्हणून यांच्याशिवाय दुसरीकडं नाहीच महाराज. उशीर होऊ द्या, उपाशी राहील, पण त्यांचं आलं. आणि ते मोलमजुरी करून मला जीव घालतात महाराज. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मला डबा आल्यावर काय करायलेत उखळीकर दादा, आम्ही आलोच भेटायला, बसा बसा खुर्चीवर, मी जेवण करायलो. काय या जेवायला सुद्धा खरंच म्हणत नाही. माझ्या घरी तुम्ही 15 मिनिट थांबू शकत नाहीत. संडास नाही, बाथरूम नाही, स्वयंपाकघर नाही, नाणी नाही, काहीच नाही. एक TV आहे आणि 2 कपाट आहेत. एक ग्रंथाचं आहे आणि एक कपड्याचं आहे. कपडे वगैरे बघितल्यावर सगळ्याला वाटत असेल किती थाट असेल. मी जेवत असताना या जेवायला म्हणल्यावर महाराजाला कसं नाराज करू म्हणून बघू बरं म्हणलं तर मी उपाशी. आणि माझा स्वभाव इतका गमतीचा आहे, खिशात किती पैसे असू द्या उपाशी राहील, पण पैसा खर्चून खाणार नाही. हां, फुकट गायची सवय लागली. आळंदीतला कोणता महाराज तुम्हाला चिपाट छाप दिसला? गबूची गबू. खायला कमीच नाही महाराज, अन्नछत्र असल्यामुळं. पण एक स्वाभिमानानं सांगतो माझ्या आळंदीच्या, माझ्या वारकऱ्याचं, आम्ही अन्नपूर्णा निधीतून जेवण केल्यामुळे एकच सांगलं, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. 96 वर्षाचं वय संपून गेले कुरेकर बाबाचं. एकही शीत आणखी भाताचा शिल्लक राहत नाही. खरकट्यावर हात धुत नाहीत. हात धुवून पाणी त्या पताटातलं पितेत. जुन्या काळची पद्धत. पायऱ्या होत नाही, पोट बाधत नाही, घास बाधत नाही. तसं केल्यावर घास नाही तर काय खाते माणूस. आणि कुणी बघितलेलं असलं की रात्रीचं सोडा आहे का, कधीच अन्न बिघडत नाही. आणि पहिलं सूत्र असते माझं, जितकं घ्यायचं तितकं खायचं. आणि खायचं असेल तरच घ्यायचं. जे खायचं नाही ते अगोदरच बाजूला काढून टाकायचं. महाराज 500 विद्यार्थ्याची पंगत माझ्या झाल्यावर बशीवरसुद्धा खरकटे निघत नाही. इथं 5000ची पंगत आणि 1000चं खरकटं. म्हणून अन्न शाप देतं. त्या अन्नाची किंमत जे भुकेला माणूस आहे त्याला विचारा. म्हणून कधीही लक्षात ठेवा, त्या मुलीला प्रेम झाल्यामुळं, कृष्णावर तिचं प्रेम जडल्यामुळं आईवडिलांनं सांगितलं, अरे ते लई खोडकर आहे. काय खोड्या केल्या? सगळ्यात छोटी गवळण पुढे आली आणि तिनं सांगितलं, अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी. दुसरी गवळण आली आणि तिनं सांगितलं, आज अन कालचं नाही, परवा आला आमुच्या घरा, परवा आला आमुच्या घरा, परवा आला आमुच्या घरा, परवा आला आमुच्या घरा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा. काकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी, फोडीला सैरा त्यावरी, फोडीला सैरा त्यावरी. अशी समय सूचकता पाहिजे. हां, फोडीला म्हणलं डेरा की बरोबर. हां,
नाही तर काही माणसं टाळ्या तालात वाजवीत नाहीत, कांडण यंत्रासारख्या. अरे ते काय म्हणायले, आपण टाळ्या कुठं वाजवायल्यात. म्हणून सम काल ताल आरोह आवरो मला येत नाही, उगं म्हणायलो. महाराज परवाच्या दिवशी आला आमच्या घरचं म्हातारं, ते दमेकरी आहे, त्याला दमा असल्यामुळं खाऊ नये ते खाल्ल्यामुळं झोपलं होतं. हिवाळ्याचे दिवस होते. पांघरून घेऊन झोपल्यावर पहाटे कृष्ण आला. परवाच का, आज क्रियमान काल प्रारब्धन परवा संचित होते. संचित तेही केले. संचितामध्ये अहम नावाचं म्हातारे. म्हातारे दोन आहेत, देहोहम शिवोहम. देहोहम नावाच्या म्हाताऱ्यानं ओल्या बताशाची फॅक्टरी काढली. ओला बतासा कळाला का, खाऊ नाही. बिडी आवडल्या, तंबाखू खाल्ली, गांजा आवडला आणि छातीचं खोकं झालं. ऐकल्याबरोबर कळतंय टाकला बँड काय, छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवा गार. बरं ज्याच्या तोंडातून पडते ते तरी खुश होतं का, असं करते. मग त्याला वाईट वाटल्यावर ऐकणाऱ्याला कसं वाटत असेल. हां, अंगावरची घोंगडी काढली, ताकाचा डेरा, 3 दिवसाच्या शेळ्या ताकाचा गार असा अंगावर टाकला. म्हाताऱ्याने एकच उचकी दिली, मेलं का. अहम मरत नाही, अहमचा विषय बाधित होतो. देहोहम जातन चिदानंद रूप शिवोहम शिवोहम येते. त्याला आम्ही सावध केलं. एक गवळण आली, टीजभर लेकरून त्याचं गारानं. हां, डास निघाला, ढेकून निघाला. पोलीस स्टेशनला बोलवायची गरज आहे का. डास निघाल्यावर पोलीस स्टेशनला बोलवायचं का, ढेकून निघाल्यावर मिलिटरीला बोलवायचं का, हातोडी आणायची का, पिस्तूल आणायचं. बाई बोलत बोलत मानावर वळवळ केलं म्हणून असं काढलं. बघितलं टेंगळा होता. टेंगळा कळाला का, ऊचा नवरा. ऊ आणि टेंगळ्याचं लग्न झाल्यावर जी पोरगी होती तिचं नाव पत्नी, आणि तिला जी पोरगी होती तिचं नाव लीक. हां, काही बाया म्हणतात हे काय भागवतात आहे का. महाराज, एका बाईला ज्ञान विचारण्याकरता माझ्या भागवतात आलेलं सफरचंद तिला दिलं, तिने हेच ज्ञान सांगितलं. ज्ञान फुकट मिळत नाही. मग किती मोठा टेंगळा वळवळ करू लागला. ती काही बाई नवऱ्याला सांगून हातोडी आणा, ह्याला ठोका म्हणते का, असं घेते नकावर घेते, असं करीत नाही म्हणा. तसं यांनी काय केलं, अरे माझी सून गर्भिणी जवळी जाय, चक्रपाणी पोट पाहायचं, आज पुनित होती येणे झिडकारिले. आजही बघा तुम्ही चांगल्या कामाला निघाल्यावर विघ्न येतात, वाईट कामाला विघ्न नाही. करडीला कीड नाही, वकट्याला पीड नाही. एवढा कोरोनाच्या काळामध्ये दिंड्या बंद झाल्या, सप्ते बंद झाले, मंदिरं बंद झाले, दर्शनं सप्ते सगळं बंद झालं. दारूचे गुत्ते बंद झाले का, मटण हॉटेल बंद झाले का. काही जणांना माळा काढून खुश नाही होता, बिर्याणी खाणं. टी व्हीवर दाखवायले तो, आमचं ऐकणत कुणी. ते टी व्हीवालेसुद्धा दाखवायलेत, संडे होया मंडे, रोज खाऊ अंडे. अरे काय करावं रे. म्हणले कोंबडीच्या पोटातून आलं तरी त्याच्यात पिल्लू नसतंय, भलकथा असतंय, आणि ते खाल्ल्यावर चांगलं असतंय. आमच्या भावानं डॉक्टरनं सांगितलं. मी इतका हलकट माणूस, मी भावाला म्हणलं जर पोटातून निघालेलं का चांगलं असतंय तर जंत खाय की. आमची मावशी म्हणली दादाला असं म्हणलास. मग दादानं कशाला मला खेटायला यावं. तुम्हारा आडा तो हमारा खडा. महाराज, आजपर्यंत माझे बिनमाळकरी नातेवाईक आहेत, त्याच्या इथं पाणी पिलं नाही. सख्खी बहीण असू द्या, पाणीसुद्धा पिलं नाही. ते जर चांगला, कारण ज्याचं अन्न खाऊ त्याच्यासारखा भाव त्या अन्नावर होतो. यदन्नम भक्षे नित्यम भवे तादृशी मती. म्हणून सात्विक अन्न खाऊ. म्हणून पाणी फिरवायचं असते पत्रावळीवर. जेवी जेवी बा विठ्ठला, पुंडली का म्हणायचं असतंय. योगानं तसं मग वेणीची दाढीची गाठ मारली. ती कृष्णाशिवाय सोडू शकले नाहीत. इतका विचित्र आहे. किती विचित्र झालं तर माझं प्रेम बसलं आहे. आणि म्हणून मला
कुणी शिकवण्याचा प्रयत्न करू नका. माझे मला कळतं किती शिकवाल मज वेळ वेळा, मी तया गोवळा रातली. गोवळा शब्द, गोविंद शब्द, गोपाळ शब्द काय? गो नाम इंद्रिय आणि त्याला वळणारा, इंद्रियाला वळण लावणारा म्हणून गोपाळ, गोवळा. त्या कृष्णाबरोबर एकरूप झाले. अगं साड्या घेऊ, एकदाणी घेऊ, चप्पलहार घेऊ, सँडलहार घेऊ, महाराज तुला झुमके घेऊ, कुडकं मिडकं घेऊ, नथनी घेऊ, महबूबा घेऊ, तुम्ही काहीही घ्या, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये, कशाप्रमाणे बाहेर दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, मध आहे, पण मासोळी पाण्याशिवाय राहत नाही. पाण्याशिवाय मासोळी राहत नाही. काळजी बाहेर की मरून जाईल. तसं मला त्या कृष्णाशिवाय मी जगू शकत नाही. जास्त हट्ट करताल तर मी मरून जाईल. दोन्हीपैकी एक राहील. दोघाचा ताटातूट झाल्यावर केवढं सुंदर उदाहरण दिले. कारण मीठ आणि पाणी एकत्र केलं, मीठ आणि पाणी एकत्र केल्यावर विज्ञानाचे लोक म्हणतील महाराज पाणी जळून जाते त्या अग्नीवर ठेवल्यावर आणि मीठ शिल्लक राहतं. पण जातं ना पाणी का मीठ आणि पाणी दोन्ही एक राहील? नाही. तसं लवण मेळविता जळे, वेगळं काढता येत नाही. तसा तुम्ही जरी किती प्रयत्न केला तर मला कृष्णापासून वेगळं काढायचं असेल तर मी कृष्णाला सोडून मरून जाईल, पण मी सोडू शकत नाही, मला कळालं तरी. म्हणून शेवट ज्ञानदेव म्हणे म्हणजे 16 वर्षाच्या अगोदर. त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई करता 6 वर्ष राहिले. त्यामध्ये बाप रखुमा देवीवर असा आईवडिलाचा नामनिर्देश करून अभंग लिहिला, गवळणी लिहिल्या. आणि त्याप्रमाणे बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोहे गे माही. मी काहीही केलं तर वेगळा काढू शकत नाही. म्हणून एकदा तुम्ही भजन करा. पावसा पाण्याच्या अगोदर तुम्हाला जेवायला आहेत का हात टाळी? काही माणसं म्हणतील महाराज पायाचं भविष्य सांगितलं. हातानं टाळी वाजवल्याबरोबर हाताच्या दुःखाच्या रेषा, पापाच्या रेषा नाहीशा होतात आणि विठोबा रखुमाई म्हणल्यानंतर सुखाच्या रेषा स्थिर होतात. म्हणून एकदा हात आहेत का? चला एकदा मृदंगवाले टाळकरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हे सगळे गारहाणे गवळणीनं यशोदेला सांगितलं, नंदराजाच्या कानावर घातलं. नंदराजानं यशोदेला सांगितलं याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि खोड्या याच्या बंद करायच्या असल्या तर याला गावाच्या बाहेर गाई वळण्याकरता लावा. 5 वर्षापर्यंत बालक, त्याला पाप पुण्याची जाण नसते, विषयाच्या भोगाचा काही पाप लागत नाही. म्हणून 5 वर्षापर्यंत लाड करावा आणि 5 ते 12पर्यंत, 5 वर्षापासून 12पर्यंत त्याला वळण लावावं. आणि ते वळण लावण्याकरता गायी सांभाळायच्या. 5 वनामध्ये गायी सांभाळायला जात होते. कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन. हे विषयाचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषयाचे 5 वन आहेत.
आणि त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर वृंदावन, तिथं कदंब नावाचं झाड, गायी यायच्या आणि गायी चरायला सोडल्यावर पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकुड्या, बोबड्या, ढवळी गेली, पवळी गेली, मोरंगी गेली, कपिली गेली, सगळे गोपाळ पळून पळून थकले. मग सांगितलं, देवा आम्ही पळून पळून थकलो, तू गायी वळ. म्हणून तुका म्हणे धावेन मग अवघे बरवे. कृष्ण म्हणला मला पळायची गरज नाही, योग चित्तवृत्ती निरोधा. त्यानं बासरी वाजवली आणि सगळ्या गायी एकत्र आल्या कदंब नावाच्या झाडाखाली. हुतुतू, हमामा, सुरपारंबी, चेंडूफळी असे खेळ खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. 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 घोंगडी हरवली. खेळू लागलो, खेळू लागलो, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. माझी घोंगडी हरवली. वा क्या बाप. एकदा ह्यांच्या करता तरी टाळी वाजवा म्हणजे गप्प बसतील. एक जण गायन करू लागला आणि टाळ्यावर टाळ्या वाजवायलेत. त्याला वाटलं आवडायले काय की, म्हणले मला पुढचं गाऊ द्या ना, तुम्ही टाळ्या वाजवायच्या. ते म्हणले जिथपर्यंत तुझं बरोबर येत नाही तिथपर्यंत आम्ही टाळ्याच वाजविणार. तसं सुरपाट, सुरकवडी म्हणजे सुरपाट. हुतुतू, हमामा, हमामा तू घाली, हमामा घाली रामावतारी, कैकईची भीड तुला भारी, प्रस्थान केले लंकेवरी हमामा तू घाली. ते खेळ होते जुन्या काळाचे मर्दानी खेळ. आता खेळ कोणते? एकटं माणूसही खेळायले मोबाईलवर. महाराज लेकरं पागल झालीत. लेकरू झोपलं तरी असं करायला त्याला. आणि माईनं सवय लावली, रडू लागलं की ते मोबाईल द्यायचा आणि ते मोबाईल बघितलं की खेळत राहते. तसं नाही, मर्दानी खेळ होते. हुतुतू, हमामा, सुरपारंबी, चेंडूफळी, कुस्त्या, पहुणं, पहुण्यामध्ये सुद्धा बुडून शिवणापाणी खेळायची. हां, असं होत असताना भगवंताचे खेळ खेळून संपले. सगळे गवळी म्हणले, पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकुड्या, बोबड्या, श्रीदाम्या, मधुमंगळ. देवा पोटात भूक असल्यावर तुमच्या खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. प्रत्येकाच्या खांद्यावर भार आहे. ग्रंथीभेद, संशयछेद, मृत्यूलंघन, शोकतरण, आनंदावाप्ती. हा भार उतरल्याशिवाय मरायला परवानगी नाही. म्हणून हा खेळ खेळून संपवायचा. महाराज खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव बाई रे. असे आमच्या जनाबाई, नामदेवराया, मीराबाई, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आणि त्या नाचण्याचा परिणाम तुम्हाला सांगू, विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसी रे. विष पाजवलं पण मीराबाई मरू शकली नाही, कारण देवानं ते विष आपल्या अंगावर उठवलं. मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला. तुम्ही त्याचं नाव घेतल्यावर तुम्हाला दुःख येऊ देत नाही हो, पण तुम्ही त्याचं नाव तर घेतलं पाहिजे. हां, म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, म्हणून समाधान मिळतं. त्यावेळेस कृष्णा भूक लागली, आपल्या आपल्या शिदोऱ्या खा. अरे प्रत्येक जन्मामध्ये आम्ही आपल्या आपल्याच खाल्ल्या, आता तू तुझी शिदोरी आम्हाला देन, आमची शिदोरी तू खाय. म्हणून काला करायचं ठरलं. भगवंतानं काला कसा केला? आपली शुद्ध सत्वगुणाची शिदोरी डाव्या हाताच्या तळभागामध्ये कांड्या पेऱ्यावर लोणची, कोशिंबिरी, चटण्या वगैरे ठेवल्या. सगळ्या भक्तमंडळीच्या शिदोऱ्या एकत्र केल्या
दोन सारख्या वस्तूचं मिश्रण केल्यावर त्याला काला म्हणत नाहीत. देवा देवात काला नाही, भक्ता भक्तात काला नाही, देव आणि भक्त याचा काला होतो. म्हणून तो काला कसा केला शुकदेव राजा परीक्षितीला श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मश्रणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकान् विशति भुजे यज्ञभूतालकेलि पुंडली कवरदे हरिठोर श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. असा काला भगवंतानं वाटला. तो 3 प्रकारचा. स्थूल देहाला अन्नदानाशिवाय मनुष्य जगत नाही, अन्नमय प्राण आहे म्हणून काला खाऊ दही भात. सूक्ष्म देहाला विक्षेपाचं दुःख आहे म्हणून तिथं स्थिर राहण्याकरता हरिनामाचा खिचडी काला. आणि कारण देहाला भेदाचं दुःख आहे म्हणून तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. सगळे एकत्र झाले. असे एकत्र होऊन अशा चांगल्या माणसाला नुसतं आपला माणूस नाही, यांच्या हातात सत्ता दिली पाहिजे. कधीही लक्षात ठेवा, सत्ता हिंदूच्या हातात आली की हिंदुस्थान सुजलाम सुफलाम होतो. आणि सत्ता हिंदूच्या विरोधात गेली की मग आपल्या हिंदूची फटफजिती होती. याच्याकरता सगळ्या हिंदूनं एक व्हा, हीच माझ्या कृष्णाची मेळविली मांदी वैष्णवाची. तसं कृष्णानं सगळ्याला एकत्र केलं. आणि तसं आता 77 युद्धानंतर झालं. तुम्हाला सोपं नाही. हजारो माणसानं जीव दिलेत राम मंदिर उभारण्याकरता. आता कृष्ण मंदिर मथुरेचं आणि शंकराचं मंदिर काशी विश्वनाथाचं, हे 2 मंदिरे झाले. आणि या 2 मंदिराला दर्शन घेऊन मग मरायचं, त्याच्या अगोदर मरायचं नाही. आणि हे कधी होतं आहे, तुम्ही सगळे एक झाल्यावर, भगव्या झेंडाचा जय जयकार केल्यावर. ज्या शिवछत्रपतीनं हिंदूचा मान सांभाळला त्या शिवछत्रपतीला नमन करून, माझ्या कृष्ण परमात्म्याचं चिंतन करून झालेली सेवा याच ठिकाणी. आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांना आता माझ्या पद्धतीनं म्हणतो, आत्ताच्या जमान्याप्रमाणे हॅपी बर्थडे. आणि आमच्या नियमाप्रमाणे जुगो जुगो जिओ, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आमच्या सगळ्याचं सुद्धा आयुष्य तुमच्या पुण्यकर्माला लागावं आणि तुमच्याकडून अशीच समाजाची सेवा होत राहो. हीच कृष्णाच्या चरणी, ज्ञानोबारायाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून एकदा मोठ्या प्रेमानं चला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हातवर तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाही, तोंडानं तुकोबारायचं नाव घ्यायचं, टाळकऱ्यानं टाळ वाजवून नाव घ्यायचं, सगळ्यांनी नाव तुकोबारायचं घ्यायचं. बहुतालच्या माणसाला कळावं कीर्तन संपलं, पंक्तीला चला. पाऊस येण्याच्या अगोदर सगळ्याचे जेवण व्हावे. हे वरुण राजाला महाराज विनंती. एकदा तुकोबारायचं नाव. मृदंगवाले ऐकत नाहीत का, टाळकरी का आपल्या टाळ्या. आणि खरं सांग का, इतका शिणून गेलो होतो पहाटे उठून इथपर्यंत, पण तुम्ही सगळे बघितल्यावर माझा शिनभाग गेला. असं वाटतं की आणखी 20 वर्ष मी कीर्तन करीत राहून 20 वर्षानं का होईना माझं लग्न व्हावं. काही माणसं म्हणतील 20 वर्षानं 100 होईल. 100 झालं की मुक्ती नावाची नवरी मिळवा. मुक्ती नावाची नवरी मिळाली की मग तुकोबा तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळ वर हात झालं. असंच होतंय महाराज. उखळीकर बोंबलून सांगते पण काही नाही वाजत असे बोंब. कोण ऐकत नाही. चला टाळीचा गजर, मृदंगाचा गजर
आणि तुकोबारायचं नावाचा गजर झालं, संपलं कीर्तन. लगेच दहीहंडी फोडायची आणि लगेच पंक्ती बसायच्या. मी उपाशी, मी जेवणार आहे. जेवण करून संध्याकाळचं वाढण घेऊन जातो, काही काळजी करायचं नाही. तुकाराम 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 तुकाराम. आता इतक्या टाळ्या वाजवल्या महाराज, खरंच वाजवले का राग राग वाजवल्या? घे तुझ्या. पण खरं सांगू, शिनबाग गेला, थकलोय महाराज. हां, म्हणून एक वाक्य बोलतो, माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्हाला अर्धा तास जास्त त्रास दिल्याबद्दल क्षमा करा, अपराध. आणि झालेली सेवा माऊलीच्या जोग महाराजांच्या चरणी एक वाक्य, जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोले रे कोरी वेळी वाकोरी उतरे, करा क्षमा करार महाराज तुम्ही, हे नाही विचारिला अधिकार नाम, करा क्षमा करार महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पायापैकी गरम, करा क्षमा करार महाराज तुम्ही. अभंग म्हणा, कंठी धरला पक्का धरा, पक्का. स्वामी